गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे शनिवार दिनांक 27 एप्रिल रोजी फलटण तालुक्यात विविध गावांमधून बैठका घेत आपली भूमिका मांडताना दिसून आले। फलटण तालुक्यात धैर्यशील मोहिते पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याचं चित्र आहे, तर फलटण तालुक्यात रामराजे निंबाळकर समर्थक उत्स्फूर्तपणे मोहिते पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झाल्याचं चित्र दिसून येत आहे। फलटण बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ राजे निंबाळकर यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी समर्थक या प्रचार बैठकांमधून मोहिते पाटील यांच्या मताधिक्यासाठी आवाहन करताना दिसून आले। काल गुणवरे तालुका फलटण येथे आयोजित प्रचार बैठकीस मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं। या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय रघुनाथ राजे, फलटण तालुक्याचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माझे सहकारी आदरणीय महेंद्र बेडके, विश्वजित राजे, बुरुंगळे सर, पंकज पवार, बजरंग खटके, सांगळे आमदार, महेंद्र बापू निंबाळकर, दीपक गौड, शिवाजी गावडे, बाळासू चव्हाण, बापूराव टनसे, रमेश पवार, दादा पवार, कमलाकर खटके, पुंडलिक कदम, विठ्ठल गौड, शिवाजी गावडे, सचिन वानमोडे, शिवाजी लंगोटे, बाबूराव गावडे, सचिन पवार, घोलप, विठ्ठल कदम, विश्वासदादा गावडे, संतोष खटके, मनोज तात्या गावडे, शिवाजी तात्या भोसले, मठाची वाडी, गोकळी, गुणवरे, खटके वस्ती आणि निंबळग येथील जमलेले ग्रामस्थ, वरची कोणाची नावं घ्यायची राहिली असतील तर दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी उपस्थित असलेले वडीलधारी मंडळी आणि युवक बंधूंनो, आज गुणवरे गावामध्ये माझ्या प्रचारानिमित्त आपण सगळेजण उपस्थित आहात। मी सुरुवातीला या ठिकाणी सर्व माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेचे आणि विशेषतः फलटण तालुक्यामध्ये संजू बाबांचे आभार मानतो की तुमच्या सगळ्यांमुळे माझ्यावरती एक प्रेशर निर्माण झालं आणि संजू बाबांनी मोठं मन करून मला या माढा लोकसभा मतदारसंघातली उमेदवारी करण्याची संधी उपलब्ध करून दिली। त्याबद्दल सुरुवातीला मी माझ्या वतीनं, माझ्या मोहिते पाटील परिवाराच्या वतीनं या सगळ्यांचे आभार मानतो। गेले 6 महिने मतदारसंघात फिरत होतो, माढा लोकसभा मतदारसंघात, आणि प्रत्येक भागात गेले की जुन्या आठवणींना उजाळा मिळायचा। दादा सुद्धा नेहमी आठवण सांगत होते आणि पिटूबाबा पण सांगत होते की 3 पिढ्याचे संबंध आहेत फलटण तालुक्याशी। आमचे आजोबा आणि आपले आजोबा यांच्यापासून एक जिव्हाळ्याचे संबंध होते इतिहासापासून, म्हणजे मागं जायला लागला। आता तो इतिहास पिटूबाबांना जास्त माहिती आहे। परवा एक कागद दिला की आपलीची गादी मोहित्यांचं जे हे आहे ते हंबीराव पद होतं, जसं हंबीराव मोहिते शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते तसं अकलूजच्या मोहित्यांना सुद्धा हंबीराव पद होतं। त्यांनी ब्रिटिश गॅजेट काढून मला पिटूबाबांनी दिलं। 2 टप्प्यात दिलं। पहिल्या टप्प्यात एकच ओळ दिली ती मला तेवढी, नंतर मग मोठाच्या मोठा कागद दिला आणि मी त्याचा अभ्यास केला। इतिहास काळापासून फलटणचा आणि अकलूजकरांचा संबंध आहे। हे मोठे दादा सांगतात की
मालोजीराजे साहेब माळशिरस तालुक्यात कसलेही उद्घाटन असू दे प्रमुख पाहुणे तेच असायचे. या अकलूजमध्ये जुने जेवढे पाट्या जर शोधून काढल्या तर ते उद्घाटन कोणाच्या हस्ते जर ते मालोजीराजे साहेबांच्या हस्ते झालेले आहेत. म्हणजे एवढे जिव्हाळ्याचे संबंध तुमच्या आणि आमच्या तालुक्याचे आणि हे संबंध पुढं सुद्धा आता आमची पिढी चालवणार आहे. आणि नुसतं राजे कुटुंबाबरोबर संबंध नाही तर तालुक्यातील बऱ्याच लोकांचे तुमचे नातेवाईक आमच्याकडचे तुमच्याकडे. त्यामुळे काही ना काही कामानिमित्त आपला सगळ्यांचा संबंध कुठं ना कुठं वेगळ्या मार्गाने राजांचा तिकडं आलेला आहे, आमचा इकडं आलेला आहे आणि येतच राहतोय आणि तसाच चालू राहावा पिढ्यानपिढ्या एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आज मला या ठिकाणी पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी मिळालेली आहे. खऱ्या अर्थानं जर बघितलं आज देशभर आणि आपल्या राज्यामध्ये एवढा हाहाकार माजवलेला आहे की प्रत्येक जाती धर्मात तेढ निर्माण करायची, एवढा द्वेष करण्याचं काम केलेलं आहे. आणि हे जर संपवायचं असेल या महाराष्ट्रामध्ये, आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, त्याच पद्धतीनं राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजे उमाजी आणि त्याच पद्धतीनं या सगळ्यांनी अहिल्याबाई होळकर, राजमाता अहिल्याबाई होळकर त्यांनी त्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेचा स्वाभिमान डोळ्यासमोर ठेवून अन्यायाला वाचा फोडण्याचं काम केलं. सगळ्यांनी लोकांचं संरक्षण करायचं काम केलं. हा जर विचार पुढे आपल्याला चालवायचा असेल, टिकवायचा असेल तर तो एकच माणूस आपल्या देशात करू शकतो आणि राज्यात करू शकतो, ते म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब. म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की अलीकडे महाराष्ट्रात बघतोय आपण की घर मालकालाच म्हणायचं वेळ आलेली की तुझं घर नाही, तू घराच्या बाहेर हो. असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत बी घडलं आणि शिवसेनेच्या बाबतीत बी घडलं. ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांनाच तुम्ही म्हणताय तुमचा पक्ष नाही, तुमचं चिन्ह नाही, अशी परिस्थिती या लोकांनी आणली. आणि साहेब एकटे पडलेले असताना आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की साहेबांना घ्या, त्यांच्या अडचणीच्या काळात साथ द्यायची. आणि हे सगळ्यात जास्त प्रेशर आम्ही चेहरे म्हणून तुम्ही लोकांनी आणलं. आणि आज नुसतं हाच विषय नाही तर सगळ्यात मोठा हाल शेतकऱ्यांचे व्हायला लागलेले. काही वर्षापूर्वी दुधाच्या दराची परिस्थिती काय होती, 38 रुपयापर्यंत आपलं दूध गेलं होतं, आज 25 रुपयाला आले. मला चांगलं आठवतं, मी यशवंत दूध संघाचा संचालक आहे. पवारसाहेब ज्यावेळेस कृषी मंत्री होते, कृषी मंत्री असताना साहेबांनी असेच आंतरराष्ट्रीय किमती पडल्या होत्या पावडरच्या, तर साहेबांनी सगळ्या डेअरीवाल्यांना बोलवलं, पावडर प्लांटवाल्यांना बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्या ठिकाणी बैठकीमध्ये सांगितलं तुम्हाला शेतकऱ्याला दर द्यायला लागणार आहे. पावडर प्लांटवाल्यांनी सगळ्यांचं दूध घ्या, खाजगीवाल्यांचं घ्या, सहकारीवाल्यांचं घ्या, त्याची पावडर बनवा, त्या पावडरसाठी मी तुम्हाला एक्सपोर्टला अनुदान देतो आणि मिळालेले पैसे खाली शेतकऱ्यांना द्या. अशा पद्धतीनं साहेबांनी त्यावेळेस दुधाचं अनुदान दिलं आणि शेतकऱ्याचं व्यवसाय टिकवला. आज जर बघतोय आपण अनुदान दिले शासनाने 5 रुपये, किती जणांना मिळाले इथं बसलेले दुधाचं अनुदान? 9 का 12 अटी, त्या अटी पूर्ण करता करता शेतकरी नाकेनं येते आणि तो ऑनलाईन भरायचा आहे. काना मात्र चुकला तरी ते अर्ज रिजेक्ट होते. म्हणजे शासनाला कुठंतरी अनुदान द्यायचं नाही, फक्त गाजर दाखवून ठेवलेलं आहे आणि त्याच्या मागं पळवायचं काम आपल्याला करता येतं. आज मोठ्या प्रमाणावर बेकारी आपल्या राज्यामध्ये वाढलेली आहे. मला चांगलं आठवते की जेव्हा विजयसिंह मोहिते पाटील साहेब या राज्याचे ग्रामविकास मंत्री होते, दादांनी त्यावेळेस ग्रामसेवकांची जवळजवळ 10,000ची भरती काढली होती, शिक्षकांची 10,000ची भरती काढली होती. आर पाटील साहेब गृहमंत्री होते, त्यांनी 15,000 कॉन्स्टेबल लोकांच्या भरती काढल्या होत्या. अशा मोठ्या प्रमाणावर भरत्या काढल्या जायच्या. आज परिस्थिती काय, सगळ्या भरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर निघते. परत कुठतर पेपर फुटतोय की परीक्षा द्यायला पोरांनी रात्रंदिवस अभ्यास करायचा, 200-500 रुपये फी भरायची, ती परीक्षा रद्द होती, पुन्हा दुसरी परीक्षा यायची. कुठली तलाट्याची परीक्षा असतो, ग्रामसेवकाची परीक्षा असतो, कॉन्स्टेबलची परीक्षा असतो, एवढ्या परीक्षा द्यायच्या, प्रत्येक परीक्षा तिला वेगळी फी द्यायची आणि त्या सुद्धा रद्द होणार. परीक्षा घेणारे सुद्धा कॉन्ट्रॅक्टवर. पूर्वी ज्यांची भरती झाली त्यांना विचारा, कलेक्टर ऑफिस भरती घ्यायचं आणि पारदर्शकपणाने सगळं व्हायचं. म्हणजे ह्या सरकारला कुठल्याही गोष्टी कॉन्ट्रॅक्ट बेसवर करायचे, जास्त दिवस माणूस राहिला पाहिजे. पिटूबाबा मी सांगोला तालुक्यात पाचेगाव म्हणून गाव आहे, 250 मिलिटरीमन आहे. तिथं ती सगळी जमली होती आणि त्यातल्या मिलिटरीमनने सांगितले की तुम्ही निवडून गेलाय, आम्ही आत्ताच गृहीत धरतोय. सगळ्या मिलिटरीमन लोकांनी सांगितलं आणि त्यांनी मला सांगितले की तुम्ही सभागृहात गेल्यानंतर पहिला विरोध करायचा, पहिलं देशासाठी काम करायचं, ते अग्निवीरला विरोध करायचा.
त्यांनी मला साधा हिशोब सांगितला. 18व्या वर्षी पोरगं मिलिटरीत जाणं, 4 वर्ष काम करणं, 21व्या वर्षी ती रिटायर होऊन माघारी घरात येणार आहे. घरात आल्यावर त्याचं लग्न बी झालेलं नसते. रिटायर झालेल्या फौजी बरोबर मुली तर मिळणार आहेत का त्याला? आणि 4 वर्षात मिलिटरीचा असं काय शिक्षण घेणार आहे? खडतर प्रवास असतो मिलिटरीचा. 14-15 वर्षामध्ये कुठं 5-6 वर्ष शिक्षणात घालवायला लागते किंवा ते अनुभव यायला लागतो आणि मग सीमेवर जाऊन संरक्षण करायला लागते. अशा पद्धतीचं जर चुकीचं कॉन्ट्रॅक्ट बेस सारखं जर सिस्टीम यायला लागली तर देशाच्या सीमा आपल्या धोक्यात येतील असं त्यांनी सांगितलं. हे अत्यंत चुकीचं चाललेलं आहे. ह्याला विरोध करा म्हणून सांगितलं. शेतकऱ्यांची आज अवस्था काय? कांदा उत्पादक शेतकरी जेवढे त्या शेतकऱ्यांनी बघितलंय की आपल्याला दराचं एक्सपोर्टला बॅन आणला आणि दर खाली पडले सगळ्यांचे. मला करमाळा तालुक्यात एकाने सांगितलं, इकडं मान तालुक्यात सुद्धा एका भाजपचं, मी तेव्हा भाजपमध्ये होतो, फिरत असताना त्यानं मला सांगितलं मी बूथ एजंट आहे आणि बूथ प्रमुख आहे म्हणला. आणि बूथ प्रमुख मागच्या वेळेस मी प्लस केलं भाजप आणि आजच्या घडीला मी तुम्हाला सांगतोय भाजपमध्ये राहू नका, तुम्ही राष्ट्रवादीत जावा. पवार साहेबांचं तुतारी हातात घ्या तुम्ही. त्याच्या मागचं त्याने कारण सांगितलं. मी विचारलं तू एवढा काय वाईट लागलेला आहे? तर त्याने सांगितलं की मी एक कांदा व्यापारी, एक छोटा शेतकरी आहे, मला वर्षाला लाख रुपयाची खतं लागतील, आज 18,000 GST मला भरायला लागते. आपलं शासन किती देतंय म्हणलं? 6,000 रुपये देतंय म्हणला आणि 12,000 रुपये आपल्या खिशातून काढून घेते. एवढी वाईट परिस्थिती शेतकऱ्यांच्या आहे. बिलकुल लक्ष नाही. आपण शरद पवार साहेबांना उगाच जाणता राजा म्हणतो का? शेतकऱ्याच्या प्रत्येक अडचणी सर्वसामान्य माणूस जरी साहेबांकडे गेला की त्याच्याकडनं विषय समजून घेतील आणि त्याची अंमलबजावणी करायचं काम शरद पवार साहेब करतील. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली विजयसिंह मध्यप्रदेश साहेब, रामराजे साहेब, वाढलेली मंडळी सगळ्यांना घेऊन जायचं. आपल्या लोकांनी कधी सांगितलं? आज फलटणमध्ये सांगायचं रामराजे साहेबांनी एकदा तरी भाषणात सांगितलंय का? जेव्हा वेळ आली, खालच्या पातळीला माणसं गेली समोरची, तेव्हा त्यांनी सगळं उघड करून नीरा देवघर धरण काय आहे पहिल्यांदा मी त्यांच्या भाषणात नाही ऐकलं. ते नीरा देवघरचं मी केलं आणि कशा पद्धतीने केलं हे सविस्तर भाषण साहेब बोलले. जेव्हा तुम्ही सगळ्यांनी साहेबांना सांगितलं घ्या तुतारी हातात म्हणून, मी ते TV वर बघितलं आणि त्याच दिवशी मी मान तालुक्यात होतो. पूर्वी कधी ऐकलंय का महाराज साहेबांच्या तोंडातून मी केलं? अलीकडे बघितलं तुम्ही, तुमचा तालुका आणि वरचा तालुका आम्ही केलं, जलनायक, पाणीदार असे स्वतःच लेबल लावून घेतील स्वतःच्या मागे. ती जनतेने ठरवायचं ना. आणि मी तर आयुष्यात लावून घेणार नाही तसली लेबल. आम्ही सगळ्यांना घेऊन कामं करणार, कारण की शिक्षण आहे दिलेलं. आम्ही बघितले, पवार साहेबांकडे बघितले, विजयसिंह मोहिते पाटील साहेबांकडे बघितले, रामराजे साहेबांकडे बघितले. यांनी सगळ्यांना घेऊन केलेलं आहे. यांची जर भाषणं जुनी काढून ऐकली ते सांगतील आम्ही सगळे गेलो मंत्रालयात भेटलो आणि तिथं मंत्र्यासमोर मांडलं आणि आम्ही सगळ्यांनी करून आणलं. ही भाषा आहे या जुन्या लोकांची. आणि ह्यांची जर भाषा बघितली मी केलं, मी पाणीदार, आज किती मंजूर केलं, कशामुळं मंजूर झालं, त्याच्या मागे कोणी खस्ता खाल्ल्या, या नीरा देवघरची हिस्ट्री काय आहे. नीरा देवघर धरण हे विजयसिंह मोहिते पाटलांनी मंजूर खालपर्यंत होत नव्हतं. निलंगेकर साहेब दुसऱ्यासाठी मंजूर करत होते म्हणून सही केली नव्हती. दादाच्या खात्याचे पहिले उपमंत्री होते. ती तक्रार वसंतदादांकडे गेली. वसंतदादांनी दादांना बोलून घेतलं. मग दादांनी सांगितली फलटण तालुका समाविष्ट होत नाही, माळशिरस तालुका समाविष्ट होत नाही. याच्यात ब्रिटिशांचा जो आराखडा आहे त्यात हे नीरा पाणी या सगळ्या तालुक्यांना मिळालं पाहिजे. मग निलंगेकर साहेबांना वसंतदादांनी सांगितलं, पुन्हा नवीन प्रस्ताव तयार केला आणि मग दादांनी सही केली. त्यावेळेस ती मंजूर झाली योजना, परंतु परत निधीच्या अभावी प्रलंबित राहिली आणि खऱ्या अर्थानं ती धरण जेव्हा उभा करायला सुरुवात झाली तिथल्या शेतकऱ्यांचा विरोध होता. भोर तालुक्यातील त्या लोकांचा पुनर्वसनाचा प्रश्न होता. तो रामराजे साहेबांनी क्लिअर केला. जाऊन तिथं फिरून रात्रंदिवस लोकांचं पटवलं, त्या लोकांना तिथल्या सगळे अडथळे दूर केले. ते धरण झालं आणि मग नीरा देवघरचं काम सुरू झालं. काम सुरू होऊन कॅनॉलची कामं झाली आणि मधल्या काळात मराठवाडा आणि विदर्भाचा अनुशेष निर्माण झाला. म्हणून पश्चिम महाराष्ट्रातली सगळी धरणांची कामं बंद ठेवली आणि सगळा निधी तिकडे डायव्हर्ट केला. 20-25 वर्षाचा कालावधी त्यात गेला आणि जेव्हा पुन्हा सुरू झालं नशिबाने रामराजे साहेब पण इथून आमदार नाही तर मोठे दादा पण तिकडून आमदार नाहीत, दुसरीच आमदार आले. तुमचा आमदारीत आला, आमच्याकडे डोळत होते, हे होते, परंतु त्यांच्या कॅपॅसिटी पाठपुरावा करत होते. अनुशेष काढायचं काम चालू होतं आणि नशिबाने ह्या लोकांच्या असं की ह्यांच्या काळात निधी आला आणि मंजूर आला. मंजूर तर किती होऊन आलाय? 3,000 कोटीची तरतूद आहे आणि फक्त 150 कोटी
त्याच्यात फक्त 10 किलोमीटरची पाईपलाईन पाहिजे. परंतु असा आविर्भाव आणायला लागले की माळशिरस तालुक्याच्या शिंगोर्णीपर्यंत पाणी गेल्यासारखं आविर्भाव आणायला लागले. आणि पाणीदार स्वतःला म्हणायचं नसते हो, स्वतःला म्हणायचं नसते पाणीदार. शेतकऱ्याच्या शेतात पाणी गेलं पाहिजे आणि शेतकरी पाणीदार झाला पाहिजे, त्याला खरी किंमत आहे. स्वतः विश्लेषण लावून घ्यायला नाहीत पाहिजे. आज आपण बघतो सगळ्या जाती धर्मात भांडणं लावायचे कार्यक्रम ही मंडळी करायला लागलेले आहेत. संविधान धोक्यात आणायचं काम चाललेलं आहे. 400 पार कशासाठी चालले हो यांचं? एकीकडे 400 पार म्हणायचं आणि एकीकडे 4 पक्ष फोडून न्यायचे. बिगर आमदाराचा बिगर खासदाराचा पक्ष बी घ्यायला लागतो यांना. एवढी वाईट परिस्थिती यांची निर्माण झालेली आहे. चांगले काम करणाऱ्या माणसांना जेलमध्ये टाकायचं काम चालू आहे. केजरीवाल साहेब असतील तिकडं, वरचे 2-3 मुख्यमंत्री आत टाकलेले, त्यांच्या काही चूक नसताना त्यांना आत टाकलेलं आहे. आता पंढरपूर तालुक्यात अभिजित आबा उघड आमचं काम करत होता. त्याला एवढी भीती दाखवली, काल त्याचा कारखाना जप्त केला, सहकारी कारखाना विठ्ठल कारखान्याने जप्त केला आणि त्याच्यावर दबाव आणलाय की तू प्रवेश कर, नाहीतर तुझं सगळंच बंद पाडतो आणि कारखान्याचा लिलाव करून टाकतो, एवढा दबाव. परंतु आत्ताचं इलेक्शन ही जनतेनं त्यांना झालेल्या त्रासामुळं आणि एक गलिच्छ राजकारणामुळं संविधान बुडवायला चाललेल्या सरकारच्या विरोधात तुम्ही स्वाभिमानाने उठाव केलेला आणि तुम्हाला आमच्या रूपाने चेहरे पाहिजे होते. तुम्ही कोण तर मागणारा आपल्या हक्काचा माणूस पाहिजे म्हणून तुम्ही सगळ्यांना आम्हाला निवडलं. मी खासदार व्हायचा आहे म्हणून उभा नाही, तुमच्या सगळ्यांच्या स्वाभिमानासाठी उभा आहे. तुमचा स्वाभिमान जगवायचा आहे, तो तिथं सभागृहात नेऊन भांडायचा आहे आणि ते पण पवार साहेबांच्या माहिती. मी अलीकडे किस्से ऐकले मान तालुक्यात आणि फलटण तालुक्यामध्ये, म्हणजे एवढं खोट्या केसेस करायचं प्रमाण चाललेलं आहे असं ऐकलं. विरोधात चाललं की ह्याच्यावर केस हो, त्याच्यावर केस हो, म्हणजे ढिगाणी म्हणजे दहशतीचं वातावरण. प्रशासनाच्या माध्यमातून पोलीस असेल, तलाठी असेल, तहसीलदार असेल, प्रांत असेल, यांच्या माध्यमातून कार्यकर्ते जे ॲक्टिव्ह आहेत, चांगलं काम करतात, ह्याच्यावर प्रत्येकावर दबाव आणायचं काम चाललेलं आहे. मी विचार करत होतो शंभू महादेवाचं दर्शन घेऊन येताना एक गोष्ट आठवली मला. काय, एक विहीर असते, विहिरीच्या मध्ये लहान मुलं पोहत असतात आणि तिथे एक लहान मुल कडेला उदास बसलेलं असते आणि शिवपार्वती तिथून चाललेले असते. मग पार्वती देवी महादेवांना विचारते ती का गप बसले, उदास काय? महादेव म्हणते तो आंधळ आहे, त्याला आंधळ असल्यामुळे तो आनंद लुटता येत नाही, मग त्याला डोळे द्या. महादेव म्हणते नको, त्याला डोळे द्यायला नको. पार्वती हट्ट धरतात, हट्ट धरल्यामुळं नायला असतो महादेवांना त्या आंधळ्याला डोळे द्यायला लागते. ते डोळे देऊन टाकते. त्या पोराला जसे डोळे येतात तसं ती कपडे काढते आणि पाण्यात उडी मारते. उडी मारल्यानंतर पवायला जसं सुरू करते तसं प्रत्येक पोराला धरते आणि बुडवते, धरते आणि बुडवते, धरते आणि बुडवते. असा प्रकार सुरू झाला. तसं झाले तुमच्या तालुक्यामध्ये. आम्ही डोळे दिले तिकडून. फलटण तालुक्यातल्या प्रत्येक कार्यक्रमाला धरायला लागले आणि बुडवायला लागले, धरायला लागले आणि बुडवायला लागले. कुठं सोडलं नाही. आता ही संधी आहे. आम्ही पण चूक केली, आम्ही दुरुस्त करायला लागलोय आणि आम्ही पुढं होऊन दुरुस्त करायला लागलोय. तुम्ही पण कुठं तर शांत राहिला होता म्हणून 1200 लीड मिळालं. ह्याचा जर बंदोबस्त करायचा असेल आपल्याला बुडवणाऱ्या पोराचा, महादेव पार्वती म्हणले हे कसलं पोरग आहे. मग महादेव म्हणले सांगत होतो, ऐकायला पाहिजे होतं. तेव्हा आम्हाला सांगत होती फलटण तालुक्यातली आमची मित्रमंडळी, हे वांड पोरग आहे, नादाला लागू नका. परंतु काय आमचं देवाचा आदेश होता, वर्ण आमच्या वरिष्ठांचा आदेश होता, आम्ही पाळला. कारण आम्हाला कृष्णा विमास्त्रीकरण पूर्ण करायचं होतं, लोकांच्या शिवारात पाणी आणायचं होतं, शेतकरी पाणीदार बनवायचा होता. म्हणून वांडात पोराला आम्ही घेतलं डोक्यावरती आणि निवडून आणलं. 1,16,000 दिलं. परंतु आता पुन्हा ती नाही करायची, आता स्वतःच करायची जे काय आहे ते. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आता वांड पोराचा बंदोबस्त करण्याचा, त्याला परत हाय असा आंधळा ठेवण्याची वेळ आपल्या सगळ्यांवरती आलेली आहे. तर फलटण तालुका आणि माळशिरस तालुका आपण मिळून या वांड पोराचा बंदोबस्त करूया असं मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. आणि जी जबाबदारी या ठिकाणी मला दिली जाईल, मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात मांडण्याच्या दृष्टिकोनातून, नुसतं सभागृह नाही कुठल्याही सांगा, आणि महाराज साहेबांचा जो आदेश असेल फलटण तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, काँग्रेसची लोक आहेत या ठिकाणची, शेकापची लोक आहेत,
आम आदमी पार्टीचे लोक आहेत, तुमच्या मनात जे जे फलटण तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून डोक्यात होते ते पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून नक्कीच प्रयत्न करेन. आणि अलीकडे यांची नवीन प्रवृत्ती चालू झालेली, एक शिस्तबद्ध तालुके होते, फलटण तालुका असेल, माळशिरस तालुका असेल, एक शिस्तबद्ध पद्धतीनं किंवा खाली सांगोला पंढरपूर आपलं जे उजनीचं निरेचं पाण्याचा विषय होता ते नियोजन पद्धतीनं वाटप केलेलं जाईल. आज इथले जे शासकीय अधिकारी आहेत ते यांची सालगडी असल्यासारखं काम करायला लागले. आत्ताची जर पाळी बघितली धड सांगोल्याला नीट मिळालं नाही, धड पंढरपूरला नीट मिळालं नाही, धड माळशिरसला नीट मिळालेलं नाही, धड फलटणला मिळालेलं नाही, कोणालाच नीट नाही. हे फक्त फोन लावून सांगतील इथं मतदान जास्त होणार आहे, ह्या फाट्यावर तेवढं दाबून पाण्यात पडा, इकडं कमीच पडा, असले उद्योग चालले. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जर ह्यांचं सालगाड्याप्रमाणे काम करत असतील तर माझं एवढे इलेक्शन उद्या मग आपण सगळी एक हो आणि ते ऑफिसला जाऊन दाखवू ह्यांना काय की हिसका आपला आहे शेतकऱ्यांचा. पुन्हा कधी कुठला अधिकारी त्या खुर्चीवर बसला तर त्यांनी नाद नाही केला आपला पाहिजे शेतकऱ्यांचा. आणि फलटण तालुका माळशिरस तालुक्याचे शेतकरी काय हे दाखवून देऊ आपण, संयुक्त मोर्चाच काढू. तिथं खुर्चीवर बसताना 100 वेळा विचार केला पाहिजे त्या अधिकाऱ्याने, नाही बाबा या 2 तालुक्याचे शेतकरी अत्यंत जागरूक आहेत आणि यांचा टाइम टेबल ठरलाय त्या पद्धतीनंच कार्यक्रम झाला पाहिजे आणि करेक्ट कार्यक्रम झाला पाहिजे. मी तुमच्या सगळ्यांना येणाऱ्या 7 तारखेला मे महिन्यामध्ये 3 मशीन आहे. डाव्या बाजून पहिल्या मशीनवर, दुसऱ्या नंबरला तुतारी झालेला माणूस याच्यावरती बटन दाबून आपण निवडून द्यावा अशी मी विनंती करतो. आणि आशीर्वाद द्यावे त्या रोपातून. होती कधी कधी चूक, काँग्रेसला जवळ चिटकल्यामुळं जरा जुन्या आठवणी सांगण्याच्या नादात जुनं चिन्ह आठवायला लागली, काय करू आता झालं. तुतारी वाजवणारा माणूस या बटनावरती आपण बटन दाबून आपले आशीर्वाद मला द्यावेत आणि आपली सर्वांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. होता श्रीमंत रघुनाथ राजे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. मला तिथं बोलण्याची संधी मिळाली. खऱ्या अर्थानं आज आपण ही लोकसभेची निवडणूक लढवत असताना बीजेपी कडून कायमस्वरूपी सांगितलं जातं की हे मतदान मोदीसाठी करायचंय. खऱ्या अर्थानं 100% आपल्याला हे मोदीसाठी मतदान करायचं ज्या पद्धतीने म्हटलं जातं, त्यावेळेस मी एक पवार साहेबांचं वाक्य ऐकलं की तुम्ही या 10 वर्षामध्ये काय काम केलं. 2014ला सत्ता परिवर्तन झालं आणि मोदी सरकार या देशामध्ये आलं. आपण बघितलं आता शंभूराजने सांगितल्याप्रमाणे आपल्याच जीएसटीचे पैसे कोट्यवधी रुपयांनी घ्यायचे आणि भिकाऱ्यासारखं 6000 रुपयाचं अनुदान आपल्याला द्यायचं. सगळ्यात मोठी आपली फसवणूक आहे की आज गोरगरिबाचं अन्नधान्य खाण्याच्या गोष्टीवरती, औषधावरती, संपूर्ण याच्यावरती जीएसटी लावला जातो आणि त्यातून आपल्याला 6000 रुपये जर देत असतील तर ही खरोखर लाजिरवाणी गोष्ट आहे. आज आपण सगळ्यांनी पाहिलं असेल पंजाब आणि हरियाणाचं शेतकरी ज्या वेळेस दिल्लीच्या द्वारावर आले होते आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, काटे टाकायचा प्रयत्न केला, खिळे ठोकायचा प्रयत्न केला, शेतकऱ्यांना मारायचा प्रयत्न केला. आपण खरोखर शेतकरी अतिशय शोषित आहोत. आपण उठाव करत नाही. आपल्या शेतीमालाचा दर काय परिस्थिती आहे, आज मजुरी काय झाली, आज औषधाचे दर काय झाले, आज खताचे दर काय झाले आणि संपूर्ण हा समाज, शेतकरी समाज हा मोदी सरकारवरती पूर्ण नाराज आहे. त्याच्यामुळं मोदी सरकारच सत्तेवर येणार नाही अशी माझ्या सरकारला खात्री वाटते आणि आपण ते आपल्या या माढा मतदारसंघातून आपण करून दाखवलं पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. आज आपण बघितलं जातं खासदाराविषयी बोलण्यापेक्षा आज आपण केंद्रीय धोरणाविषयी बोललं पाहिजे. तुमच्या माहितीकरता दुसरा एक मुद्दा मी सांगेल. आज ज्या वेळेस
मला तो शब्द आठवना, कमर्शियल बॉन्ड का काहीतरी असा शब्द आहे, इलेक्ट्रिक बॉन्ड. हा इलेक्ट्रिक बॉन्ड या बीजेपी सरकारनं इतका मोठा घोटाळा, त्याचं मी कारण सांगेल, मला त्याचा अभ्यास नाही, परंतु न्यायालयाने सुद्धा सांगितलं की ही घटनाबाह्य कृती आहे. या माध्यमातून करोडो रुपयाचे फंड गोळा केले, जे औषध निर्मिती करतात कंपन्या, त्यांच्याकडून हे फंड गोळा केले जात आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज पैशाचं वाटप सुद्धा होणार आहे. माझं स्पष्ट मत आहे, येईल तो पैसा घ्या, पण तुतारीशिवाय काय ठोकू नका, असं माझं स्पष्ट मत आहे. त्याच्यामागचं कारण असं आहे की चुकीच्या मार्गाने हा केलेला इलेक्ट्रिक बॉन्डचा पैसा, बरं ही जाऊ द्या, न्यायालयाने सांगितलं निर्मला सीतारामन या देशाच्या अर्थमंत्री, त्यांचे पती अर्थतज्ञ आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलं या जगामध्ये, देशामधलं त्यांनी सांगितलं नाही, या जगामध्ये हा इलेक्ट्रिक बॉन्डचा सर्वात मोठा घोटाळा जर ह्या बीजेपीने केला असेल आणि तेच पैसे आपल्याला पुन्हा आपल्या पैसे येणार असतील, पैसे घेतल्याशिवाय सोडू नका. परत एकदा सांगतोय मी, कुण्या पैसे दिले काय बघत बसू नका, आपण पैसे घेऊन सुद्धा ह्यांना हाणायचंय एवढं आपल्या डोक्यामध्ये 100% राहिलं पाहिजे. राहिला प्रश्न या उमेदवाराचा, त्यांचं कर्तृत्व किती आहे, गुणवऱ्यामध्ये किती निधी आलाय, गोखळीमध्ये किती आलाय, आसूमध्ये किती आलाय, हा बाकीचा प्रश्न आहे. त्या दिवशी मी बोलता एक मुद्दा तिथे उपस्थित केला की ज्या पद्धतीनं पाणीदार खासदार म्हणून प्रत्येक ठिकाणी मिरवलं जातं, तुमच्या माहिती करता सांगतो, ज्यावेळेस युतीचं सरकार आलं त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे 45 खासदार काहीतरी अपक्ष आले होते आणि त्या काळात 45 खासदार आल्यानंतर त्या खासदारांचं नेतृत्व महाराज साहेबांनी केलं. आपल्यातला हा मुद्दा कुणी उपस्थित करत नाही. त्या काळात आपल्याला 2002च्या काहीतरी 8 होती ती, त्याच्या आत धरणं बांधून जर आपण पाणी अडवलं नसतं तर ते पाणी कर्नाटकला जाणार होतं. आपल्या कार्यकर्त्यांनी हा मुद्दा बोलला पाहिजे आणि ते महाराज साहेबांनी पाणी अडवलं म्हणून हे पाणी वाटायला बसलेत या किंवा पाणी वाटतेत या. जर तेच पाणी त्या काळात अडवलं गेलं नसतं तर पाणीदार खासदार नाही, जलदर खासदार नाही, कोण राहिलं नसतं. आज आपल्या जबाबदारी की हे सगळं इतकं चांगलं काम चाललेलं असताना आज काही तांत्रिक अडचणीमुळे काही गोष्टी आपल्याला थांबवाव्या लागतात. आज आपल्याला महाराजांच्या रूपानं पिठोबाबांचा चेहरा आपल्या समोर आहे. तुम्ही म्हणताल की कोण दिसत नाही, कोण दिसू नाही तर नाही दिसू. आज संपूर्ण निवडणूक जनतेने हातात घेतली ना आपण महाराज साहेबांना हा निर्णय घ्यायला भाग पाडलाय. ज्या पद्धतीनं आपण अनंत मंगल कार्यालयामध्ये आपण मोठ्या आवाजात तुतारी म्हणलं की सगळं कार्यालय उडून जाईल या पद्धतीनं आवाज होत होता, तोच आवाज मतदानाच्या रूपाने आपण केला पाहिजे एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि तो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोलणारे आक्रमकपणे बोलणारे, पण आज नाही, आज जरा शांत भूमिका आहे. उमेदवारांचा, धैर्यशील भैयांचा आपण परिचय करून द्यायला आलोय. त्यांचं स्वागत गुणवऱ्यात आपण चांगल्या पद्धतीने आपण केलं, त्याबद्दल मनापासून आभार मानतो. एवढं उन्हात आणण्याची आपण गर्दी केली. मी फार काही आज बोलणार नाहीये, मी नंतरच्या सभेत भरपूर मला बोलायचं आहे, पण एवढंच ओळखा आणि एवढंच जाणून घ्या की सोलापूर जिल्हा म्हणजे हा म्हाडा मतदारसंघ, सातारा जिल्हा बघा, फलटण आणि माळशिरस या 2 तालुक्यांमध्येच बऱ्यापैकी विकास झाला. आणि ते कशामुळे? कारण की चूक मोहिते पाटलांची आणि फलटणच्या राजघराण्याची आहे. कारण की आम्ही नको ती पुढल्यावर मोठी होऊ दिली, ती घाण पसरली आणि त्यामुळे बाकीचे तालुके ओसड राहिले. आता ती चूक दुरुस्त करायला आज हे 2 कुटुंब अनेक वर्षांनी परत एकत्र आलेले आहेत. त्याबद्दल मी भैयांचे, बाबांचे आभार मानतो. सगळ्यांनी मन मिळवून एक निर्णय घेतला आणि एकत्र राहून तुतारी वाजवायचं काम आपण करायचं ठरवलंय. आता परिस्थिती अशी झाली आहे तालुक्यांमध्ये की राज्यातली परिस्थिती बघून काही लोक गरजेपायी, काही लोक भीतीपायी, काही लोकांची मजबुरी आहे, यामुळे काही लोक स्वार्थापायी प्रवेश करतायत, येतायत, जातायत, अनेक गोष्टी करतायत. ह्या निवडणुकीत कळणारे खरे आपले कोण आहेत आणि परके कोण आहेत आणि
एकनिष्ठ कार्यकर्त्यावर ह्या निवडणुकीत 100% न्याय केला जाईल एवढी मी या ठिकाणी आपल्याला खात्री पटवून देतो. माझा एक हा आपल्याला खरा शब्द आहे. मी अनेक वेळा सांगितलंय, मी खूप दिवस झाले 2, 3, 4 वर्ष झाले या भागात फिरतोय. त्यामागे भरपूर कारण आहे. मी चांगला ओळखतो माणसांना, कोण कुठे जाणारे, कोण काय खाणारे, गुळ खाणारे की तू खाणारे ओळखून असतो. कोणी काय केलंय सगळं बघून ठेवलंय, आखून ठेवलंय. हा मतदारसंघ 100% धैर्यशील भैयांच्या पाठीशी राहील एवढी भैया आपल्याला खात्री देतो आणि थांबतो. भैयांना मी बोलण्याची विनंती करतो.